आजही आपण एक निमोनिक पाहणार आहोत, ज्याला आपण RICE राईस असं म्हणतो. तर राईस हा जो निमोनिक आहे हा स्नायूंना किंवा लिगामेंट्सला किंवा सांध्याला झालेल्या दुखापतीपासून आपण कसं उपचार घेऊ शकतो, ह्याचं एक सूत्र आहे ते. तर त्याच्यामध्ये आपण बघूया. RICE राईस म्हणजे आपण भात म्हणतो, पण हा विषय वेगळा आहे. तर आर आर फॉर रेस्ट. रेस्ट म्हणजे एखादी दुखापत झाली असेल, लिगामेंटला दुखापत झाली असेल किंवा सांध्याला दुखापत झाली असेल, तर आपल्याला तो भाग इमोबिलाइज करणं किंवा त्या भागाला विश्रांती देणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण त्याला जेव्हा आपण विश्रांती देतो त्यावेळी त्याला हिलिंग प्रोसेसला मदत होते. जसं एखादे लिगामेंट जर का दुखावला असेल किंवा एखादा सांधा दुखावला असेल, तर तो इमोबिलाइज करणं किंवा त्याला पूर्ण विश्रांती देणं हे औषधं घेण्या इतकंच किंवा पेन किलर किंवा अँटी इन्फ्लेमेटरी मेडिसिन घेण्या इतकंच महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला हे आपण करत नाही. त्यानंतर पुढचं आहे आय आय राईस मधला RICE. आय म्हणजे आईस. तर आपल्याला एखाद्या ठिकाणी इंजुरी झाली असेल, जसं पायाला कधी कधी आपल्याला घोट्याला दुखतं किंवा छोट्या छोट्या सांध्यांना पेन होतं किंवा कधी कधी दुखापत होते किंवा मार लागतो आपल्याला जाता येता. तर तसं जर का असेल तर आपल्याला दुखापत झालेल्या ठिकाणी आपण बर्फ लावायचा. आणि बर्फ जसं तुम्ही लावाल तसं तिथलं इन्फ्लेमेशन, लोकल लेवलचं जे इन्फ्लेमेटरी रिॲक्शन असते ती आपली सप्रेस होते आणि पेन पण त्याच्यामुळे आपलं कमी होतं. हे एकदम बेसिक उपचार आहे जो आपण घरी सुद्धा करू शकतो. तर ते ज्या ठिकाणी तुम्हाला वेदना किंवा दाह किंवा सूज आहे अशा ठिकाणी तुम्ही बर्फ लावणं हा एकदम बेसिक उपाय आहे आणि तो वर्क होतो. त्यानंतर कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजे त्या ठिकाणी आपण जिथं आपल्याला पेन होत आहे की जिथं आपल्याला दुखापत झालेली आहे अशा ठिकाणी दाब देणं. तर हे आपण बऱ्याच पद्धतीने अचीव्ह करू शकतो. बऱ्याच वेळेला आपल्याला क्रेप बँडेज वगैरे, लिगामेंट इंजुरीमध्ये क्रेप बँडेज आपण वापरतो. तर तो एक प्रकारचा दाब देऊन किंवा रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आपण ते कॉम्प्रेशन देतो. आणि सूज कमी करणं हे याच्यातलं बेसिक कॉज असतं. आणि जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी दाब देतो किंवा कॉम्प्रेशन देतो त्यावेळी तिथलं जी सूज आहे ती कमी होण्याकडे त्याचा नक्कीच फायदा होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे RICE. ई म्हणजे एलिव्हेशन. तर ज्या भागाला तुम्हाला दुखापत झालेली आहे तो तुमच्या हार्टच्या लेवलपेक्षा वरती ठेवायचा. तर ज्या वेळेला आपल्याला लिगामेंट इंजुरी होते किंवा सांध्यांना सूज येते, अशा वेळेला तुम्ही काय करता की बेसिक गोष्ट आहे की गुरुत्वाकर्षणापेक्षा मदत घेऊन आपण ही सूज किंवा ते इन्फ्लेमेशन किंवा इडिमा हा कमी करण्यासाठी आपल्याला मदत होते. तर त्यासाठी आपण काय करतो, पायाखाली समजा पायाला दुखापत झाली असेल तर पायाखाली 2 उश्या ठेवा. तर ते सूज नक्कीच तुमची कमी होते. तर आता आपण नेमोनिक्स कुठले कुठले पाहिलेले आहेत. RICE राईस. राईस हा म्हणजे थोडक्यात रेस्ट, आईस आईस पॅक, त्यानंतर कॉम्प्रेशन आणि एलिव्हेशन. हे कुठल्याही दुखापतीसाठी किंवा कुठल्याही स्प्रेनसाठी हे आपण यूज करू शकतो. कुठे कुठे उपयोग करतो तर आपण स्प्रेन म्हणजे एखाद्या मसलला स्प्रेन झाला तरी आपण यूज करू शकतो. त्यानंतर ब्रुजेस. ब्रुजेस म्हणजे मार लागून जे सूज येते त्याला आपण ब्रुज असं म्हणतो. तर त्याचा आपल्याला ह्या राईस हे निमोनिक वापरून आपल्याला ते सूज कमी करण्याकडे आपल्याला मदत होते. तर हा आपण नेहमी लक्षात ठेवण्यासारखी एकदम बेसिक निमोनिक आहे RICE. रेस्ट, रेस्ट, त्यानंतर आईस पॅक, कॉम्प्रेशन आणि एलिव्हेशन. थँक्यू.